ना सदासिन्नो सदासि तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे शांत व्हा जरा, शांत व्हा जरा. बसा बसा. पंडित नेहरू येत आहेत, तुम्ही शांतपणे बसा. अरे जरा वाजलं हो की दिसत नाही. बस आले की नाही पंडितजी अजून. पंडितजी आले. अरे थोडं वाजलं हो की रे. अरे बैलगाडी दिसत नाही. भारत मातेचा भारत मातेचा भारत मातेचा पंडित नेहरू पंडित नेहरू पंडित नेहरू भारत मातेचा 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 भारत मातेचा. शांत व्हा. बसा खाली. बसा खाली तुम्ही. भगिनीनो, बंधूनो आणि साथीदारांनो, तुम्ही सर्वांनी जे आता भारत मातेचा विजय असो असे नारे लावले ती चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की या नाऱ्यांचा अर्थ काय आहे? कोण आहे भारत माता? जय जयकार केला तो कुणाचा तुम्ही? मला पण जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. बरं तू सांग बघू, कोण आहे भारत माता? बोल ना, बोल. बरं तू सांग बघू, कोण आहे भारत माता? तुम्हा सर्वांना कमीत कमी इतकं तरी माहित असलं पाहिजे, जय जयकार कुणाचा? काय आहे भारत माता? पाहिलंय कधी तुम्ही? पंडितजी, भारत माता म्हणजे बघा, म्हणजे ही धरणी आपली माता आहे. फक्त ही धरणी की मग या गावाची धरणी?
की हा प्रदेश या इलाक्याची धरणी की अख्खा हिंदुस्तान? अख्ख्या हिंदुस्थानाची धरणी. फक्त धरणी, दुसरं काही नाही? हिंदुस्तानच्या या इतक्या नद्या, पहाड हे सर्व नाही? सर्वच आहे पंडितजी. या नद्या, हे पहाड, जंगल आणि आमची हे शेतं जी आपल्याला धान्य देतात. याच्याशिवाय काय? याच्याशिवाय पण अजून काही असं आहे जे या सर्वात महत्वाचं आहे. पण काय ते तुम्ही सांगा ना पंडितजी. भारत माता म्हणजे हे सर्व आहेच. नद्या, पहाड, शेत, मोठी जंगल, झाडं, समुद्र, आसमंत. पण माझ्या किंवा तुमच्याशिवाय हे सगळं निरर्थक आहे. सर्वात महत्वाची आहे भारताच्या भूमीवर पसरलेली जनता, भारताचे लोक. खरं तर आपली करोडो मुलं मुली हीच भारत मातेची ओळख आहे. आणि म्हणून तिचा विजय होईल, तुम्हा सर्वांचा विजय झाला तरच. याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्वच, स्वतः तुम्ही सर्व भारत माता आहात. भारत मातेचा, भारत मातेचा, भारत मातेचा, भारत मातेचा. 1930च्या आसपास जेव्हा कधी तुरुंगाबाहेर होतो, विशेष करून सन 36-37च्या निवडणुकीच्या दौऱ्यांदरम्यान मी भारतातल्या सर्व जिल्ह्यांचे, गाव आणि शहरांमधून फिरलो. हा प्रवास स्वतः माझ्यासाठी एक शोध होता. असं वाटत होतं हिंदुस्तानचे लोक, हिंदुस्तानची धरणी हे सर्व पूर्ण प्रसरण पाहून माझ्या समोर आले. हिंदुस्थानाच्या बदलणाऱ्या रंगरूपाचा माझ्यावर जणू ठसाच उमटला होता. याचा विस्तार किंवा वेगवेगळे रंग तसे पकडीत येत असतात, पण या सर्वांमध्ये जराही स्पर्श न झालेल्या याच्या आत्म्याला समजणं खूप कठीण होतं. पण माझ्या अंतर्ज्ञानामध्ये मला त्याची जाणीव अवश्य होत होती. जितका जास्त मी भारत पाहिला, तितकीच जास्त ही जाणीव वाढली की मला किंवा कुणासाठीही त्या कल्पनेबद्दल विचारणं जिला या भूमीने स्वतःमध्ये दडवली आहे ते खूपच कठीण आहे. कधी कधी भारत मला एका अशा शिल्पलेखासारखा वाटतो ज्याच्यावर स्वप्न आणि विचारांचे थर एकावर एक कोरले गेले असावेत. तरी पण एखाद्या नंतर लिहिल्या गेलेल्या थराने आधीपासून लिहिल्या गेलेल्या भारताला पूर्णपणे मिटवलं नाही किंवा लपवलंही नाही. कदाचित याची जाणीव नसेलही, तरी पण बुद्धीच्या चेतन अचेतन भागांमध्ये हे सर्व अस्तित्वात असतं. आणि या सर्वांनीच मिळून भारताच्या गुंतागुंतीच्या आणि भेदपूर्ण व्यक्तिमत्वाला चेहरा दिला आहे. हिंदुस्तान एक नकाशा आणि भौगोलिक स्वरूपाशिवाय काय आहे? भूतकाळामध्ये ओळख काय होती याची? त्यावेळेस असं काय होतं ज्याने त्याला इतकी शक्ती दिली? ही शक्ती हरवली का गेली? काय अजूनही काही बाकी आहे जे आज पण राहून गेलंय, ज्याला आपण जगण्यासाठी महत्वाचं असं म्हणू शकू? इतक्या मोठ्या प्रमाणात इथे लोक राहतात याच्या व्यतिरिक्त इतिहासामध्ये त्यावेळच्या जुन्या आणि प्राप्त संस्कृतींची घसरण होणे किंवा अचानक नष्ट होण्याची अनेक उदाहरणं आहेत, ज्यांची जागा नंतर नव्या आणि सजीव संस्कृतींनी घेतली. ती एक प्रभावी अशी शक्ती आहे काय, एक अंतस्थ अशी क्षमता जी एखादी संस्कृती किंवा जातीला जिवंत ठेवत असते, ज्याच्याशिवाय प्रत्येक प्रयत्न हा निष्फळ वाटत असतो, जसा एखादा म्हातारा तरुण असल्याचा आव आणत असावा. सिंधू घाटीतली सभ्यता पण तसं पाहिलं तर एक भारतीय सभ्यता होती जी आजच्या हिंदुस्थानी संस्कृतीचा पाया बनली. किती विलक्षण गोष्ट आहे ही की एखादी अशी संस्कृती अशा तऱ्हेने 5-6 हजार वर्षांपर्यंत टिकून राहावी, आणि ती पण एखाद्या गतिहीन अर्थाने नव्हे, कारण भारतामध्ये विकास आणि बदल हे पहिल्यापासूनच होत गेलेत. इराणी, पर्शियन, इजिप्शियन, चीन, अरब, मध्य आशिया आणि भूमध्य सागरातल्या लोकांशी भारताचा संपर्क होता.
या परकीयांच्या सभ्यतेचा भारतावर प्रभाव पडला, तसाच भारताने स्वतःचा प्रभावही त्यांच्यावर टाकला. पण भारताच्या संस्कृतीची मात्र एक वेगळीच ओळख बनून राहिली आहे. काय आहे या ओळखीचं रहस्य? कुठून आली आपल्यामध्ये ही इतकी शक्ती? ना सदाति नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अनासीत् प्रकेतदाति नो विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. नव्हता मृत्यू, अमरता ही नव्हती, दिवसही नव्हता, निशा तरी कुठे होती. हवाही नव्हती, स्वयमेव श्वासाची गती होती. नव्हते परमतत्वाच्या वेगळे निपार काही. असत्याचे निकट संबंध ही कळले. कोणवरती खाली होते पहिल्या संबंधांवेळी, परमतत्व त्यावेळी होते वरती की खाली. पुरुष आणि स्त्री मध्ये ते विभागले होते. वरती दाता भोक्ता आणि खाली वसुधा होती. होत्यात सृष्टी ही कशी बनली, कशाची कुठूनही आली. कोण आहे जे जाणते, कोण सांगू शकते. देवता नाही, नाही कळले, निर्मितीनंतर ते आले. सृष्टी ही रचली ज्याने, त्याला जाणले कोणी. विश्वाचा कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. मी हिमालयामध्ये खूप फिरलो, जो आपली पुराणं आणि दंतकथांशी जोडला गेलाय, ज्याचं आपलं साहित्य आणि आपल्या विचारांवर खोल परिणाम झाला आहे. विशाल पर्वतांमधून मैदानांमध्ये वाहणाऱ्या नद्यांनी पण मला मोहित केलंय आणि आपल्या इतिहासाच्या अगणित युगांच्या स्मृतींना उजाळा दिला. सिंधू,
जिच्यावरून आपल्या देशाचं नाव हिंदुस्तान झालं आणि जिला पार करून हजारो वर्षांपासून जाती, टोळी, काफिले आणि सैन्य इथे येतच राहिले. ब्रह्मपुत्र जी इतिहासाच्या मूळ प्रवाहापासून तुटलेली असून सुद्धा किस्से आणि कथांमध्ये नेहमीच जिवंत राहिले. ही उत्तर पूर्वेकडच्या पहाडांमध्ये खोलवर भेगा बनवत बनवत जोर जोरात कोसळत भारतामध्ये प्रवेश करते आणि नंतर शांतपणे पहाड आणि जंगलांनी भरलेल्या मैदानांमध्ये वाहत असते. यमुना जिच्याशी रास, नृत्य आणि खेळाच्या लीला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि गंगा, भारताची स्वतःची नदी, जिने तिच्या सुंदर प्रवाहाने हिंदुस्थानींची मनं जिंकली आहेत, जी अनादी काळापासून न जाणे किती कोट्यावधी लोकांना तिच्या तटाच्या दिशेने खेचत आली आहे. खरं तर गंगेची कथा उगमस्थानापासून सागर संगमापर्यंत हिंदुस्थानाची सभ्यता आणि संस्कृतीची कथा आहे. अनादी काळापासून वर्तमानापर्यंत त्या साम्राज्यांच्या उत्थान आणि पतनाची, विशाल शहरं वसणे आणि उजाडण्याची, मानवाच्या साहसी कार्यांची आणि त्या बौद्धिक शोधाची ज्याने भारताच्या विद्वानांना अंकुरित केलं. ऐशो आराम, त्याग आणि संन्यास, उतार आणि चढाव, विकास आणि विनाशाची, जीवन आणि मृत्यूची कथा आहे ही. या समस्त प्रवासांमुळे वाचलेल्या इतिहासाची उजळणी झाल्याने भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी समजायला मला मदत झाली. आतापर्यंत जी माहिती मला आठवत होती तिच्यामध्ये जाणीवेचा अंकुर स्फुरल्याने आणि अंतस्करणामध्ये बंद असलेल्या हिंदुस्थानाच्या चित्रामध्ये प्रत्यक्ष सत्याचे रंग घोळू लागले.
आपल्या पूर्वजांच्या भूमीवर जिवंत माणसं दिसायला लागली, जे रडत हसत प्रेम करीत कष्ट सहन करीत होते. आणि त्यांच्यामध्ये असे पण होते जे ज्ञानी आणि समजूतदार होते, ज्यांनी बुद्धिचातुर्याने एक असा साचा तयार केला ज्यामुळे भारताच्या संस्कृतीला एक ठोस आधार मिळाला, जो हजारो वर्ष टिकला. बनारसच्या जवळच सारनाथमध्ये गौतम बुद्धांना त्यांचा पहिला उपदेश देताना मी जणू माझ्या डोळ्यांनी समोर बघतोय. आणि त्यांचे शब्द जणू 2500 वर्षांच्या अंतरातून प्रतिध्वनित होऊन माझ्यापर्यंत पोचत आहेत. भिक्खूंनो, जन्म दुःख आहे, मरण दुःख आहे, वृद्धत्व दुःख आहे, रोग दुःख आहे. दुःख देत असते अप्रियाची संगत. दुःख मनुष्याचं आर्य सत्य आहे. दुःखाचं मूळ आहे इच्छा, तृष्णा. सुखाची इच्छा तृष्णा, तृष्णा. स्वर्ग कामना तृष्णा, तृष्णा. मेल्यावर पण बाकी आहे तृष्णा. तृष्णाच पापांची माता असते. तृष्णाच मानवाचं आर्य सत्य आहे. कामतृप्ती पण मोक्ष नाही. देह सुखावणं मोक्ष नाही. तृष्णा सोडा, तृष्णा सोडा. मोक्ष प्राप्तीचा मार्ग हाच आहे. हेच सत्य आहे. निर्वाण हेच आहे. अशोक स्तंभावर कोरलेले शिलालेख जे त्यांच्या सुंदर भाषेत मला एक अशा माणसाविषयी सांगत आहेत, जो सम्राट असून सुद्धा कुठल्याही दुसऱ्या शासक किंवा राजापेक्षा महान होता. हा आदेश नेहमी 30 नक्षत्रामध्ये वाचला आणि ऐकला पाहिजे. वर्षभरात 3 वेळा. कोणाची इच्छा असल्यास दुसऱ्या वेळी पण हा ऐकला तरी चालेल. हा आदेश आहे प्रजाप्रिय राजा प्रियदर्शीचा. नगरवासी अनेक प्रसंगी, उदाहरणार्थ आजारपण, मुलांचा जन्म किंवा विवाहासारख्या प्रसंगी अनेक शुभ समारंभांचं आयोजन करीत असतात. अशा प्रसंगी महिला खास करून आयोजन करतात, जे सगळे निरर्थक आणि तुच्छ आहेत. दुसरीकडे धम्माशी संबंधित सर्वच अनुष्ठानं चांगले परिणाम देत असतात. त्यांच्या अंतर्गत येतात नोकर किंवा दासांच्या बाबतीत चांगला व्यवहार, मोठ्यांच्या बाबतीत श्रद्धा, दुसऱ्या जीवांशी व्यवहार करीत असताना स्वतःवर नियंत्रण,
संन्यासी आणि ब्राह्मणांच्या बाबतीत उदारता, हे आणि अशा प्रकारचे दुसरे गुणच धम्माची अनुष्ठानं आहेत. धम्माच्या बाबतीत राजाज्ञा प्रजाप्रिय राजा प्रियदर्शींच्या सांगण्यावरून कोरली गेली आहे. राजा प्रियदर्शींचा आदेश आहे, प्रत्येक प्रसंगी नगरवासीने व्यक्तींचा, दुसऱ्या संप्रदायांचा आदर केला पाहिजे. असं करून तो त्याच्या संप्रदायाचा प्रभाव वाढवेल. जर कुणा व्यक्तीने ह्याच्या विपरीत केलं तर तो दुसऱ्या संप्रदायांचं नुकसान करेल आणि स्वतःच्या संप्रदायाचा प्रभाव पण कमी करेल. यासाठी सामंजस्याची प्रशंसा केली जाते, जेणेकरून लोकांनी एक दुसऱ्याचे सिद्धांत चांगल्या तऱ्हेने समजावेत. फतेहपूर सिक्रीमध्ये अकबर राजमुकुट आणि सिंहासनाची पर्वा न करता धर्मविद्वानांशी चर्चा संभाषणामध्ये गुंग आहे. नवीन माहिती जाणण्याच्या जिज्ञासेमध्ये पार अधीर, रूढी आणि जीवनाच्या बंधनातनं मुक्ती मिळवायचा मार्ग शोधत आहे. आम्हाला याची जाणीव आहे की वेगवेगळ्या धर्मांचे मार्गही वेगळेच आहेत, चालीरीती वेगळ्या आहेत. हिंदू, मुसलमान, पारसी, ज्यू आणि ख्रिश्चन सगळ्यांच्या स्वतःच्या अशा शिकवणी आहेत. परंतु प्रत्येक धर्माशी प्रामाणिक असणारा असा विचार करतो की त्याच्या धर्माच्या प्रथा दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. अशा विचारांमुळे तो दुसऱ्यांना पण स्वतःच्या मार्गावर आणू इच्छितो आणि जर कोणी नकार दिला तर त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं जातं आणि त्याला शत्रू मानलं जातं. याच सर्व कारणांमुळे आमच्या मनामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या शंकाकुशंका निर्माण होऊ लागल्यात आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की मुकर्रर केल्या गेलेल्या दिवशी तमाम जाती धर्मांचे पवित्र ग्रंथ इथे आणले जावेत आणि वेगवेगळ्या धर्मांच्या विद्वानांमध्ये चर्चा संभाषण व्हावी, जेणेकरून आम्ही ते ऐकू शकू. हिंदुस्थान एक बहुरंगी देश आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी कुणीही बघू शकतं. फरक माणसांच्या कपड्यांवरून आणि राहणीमानांवरून पण लक्षात येतात, तसेच सवयी आणि विचार करण्याच्या पद्धतीवरून पण. धर्म बदलांमुळे पण बदल हे घडलेतच, पण जो वेश किंवा जीवन एखाद्या खास भागाची ओळख समजली जाते त्यांच्यामध्ये तरी सुद्धा तितकेसे बदल नाही घडलेत. सभ्यतेच्या आरंभापासून हिंदुस्थानाच्या मनात एकतेची जाणीव अवश्य राहिली आहे, पण ही एकता वरून कोणी लादलेली गोष्ट नाहीये. जिथे सगळ्यांनी वेगळ्या रीतीने विचार करावा, आपलं वेगळं राहणीमान जपावं, ही एकता कुठल्या तरी वेगळ्याच पद्धतीची असली पाहिजे, जिथे विभिन्न सिद्धांतांना एकसारखा आदर सन्मान मिळत आलाय. प्राचीन किंवा मध्यकालीन युगांमध्ये एका आधुनिक राष्ट्राचा विचार नव्हताच मुळी, आणि सरंजामशाहीची सांस्कृतिक किंवा जातीयवादी बंधनं जास्त महत्वाची मानली जात. तरी पण मला वाटतंय की गत इतिहासाच्या कुठल्याही नोंदीनुसार एका हिंदुस्थानीला भारताच्या कुठल्याही भागात जाऊन एक आपलेपणाची जाणीव नक्कीच जाणवत असावी. तेच उलट परदेशात तो स्वतःला अपरिचित समजत असावा.
अशा तऱ्हेने हिंदुस्थानाच्या दीर्घ इतिहासाचा देखावा एकामागून एक माझ्या समोरून जायला लागला. हार जीत, उतार चढावांचा कट. किती अनोखी आहे ही परंपरा, जी इतिहासाच्या 5000 वर्षांपासून आजपर्यंत चालत आली आहे. हमले आणि उलथापालथी होऊन सुद्धा या परंपरेचं सातत्य टिकून राहिलंय आणि त्या परंपरेने जनतेशी एकरूप होऊन त्यांना प्रभावित केलंय. आणि मग इतिहासाचा हा तांडा दुःखद वर्तमानात येऊन थांबला. कुठून तरी दूर नाऱ्यांचे आवाज गर्जनेप्रमाणे माझ्यापर्यंत येऊन पोचले. सुरुवातीला मी ओळखूनही शकलो. मग मात्र एक माहितीची, ओळखीची साद वाटली, जी थेट माझ्या हृदयाला जाऊन भिडली. तुरुंगाच्या बाहेर काय माहित कोण आमच्या स्वातंत्र्यासाठीचे नारे लावत होता. शहरातले पुरुष, स्त्रिया की गावातनं आलेले शेतकरी, ते जे कोणी होते त्यांचे नारे ऐकून आम्ही सगळे खुश झालो आणि त्यांच्या त्या सलामीला मनातल्या मनात उत्तर पण दिलं. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.